नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय लोकशाही न्यूज. लोकशाही न्यूजच्या या स्पेशल प्रोग्राममध्ये म्हणजेच करिअर शाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनिल माने सर आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. अनिलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. अनिलजींची मी पहिली ओळख करून देते. अनिल माने मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. डायनो फूडचे पण ते अध्यक्ष आहेत. आणि विशेष म्हणजे अनिल माने सरांनी एका छोट्या धाब्यापासून आपली सुरुवात केली आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं करिअर कसं घडवायचं. खूप छान पद्धतीने ते मार्गदर्शन आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांना नोकर नाही तर मालक घडवता, कशी ही संकल्पना तुम्ही अंमलात आणलीत अनिलजी? हॉटेल मॅनेजमेंट हे पहिल्यांदा आपण सर्टिफिकेटची इंडस्ट्री नाही आहे. बरं. आणि हॉटेल मॅनेजमेंट सर्टिफिकेटची इंडस्ट्री नसल्यामुळं आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं तर प्रॅक्टिकली मुलं घडवावं अगदी. लागतात. आणि जर प्रॅक्टिकली विद्यार्थी घडला गेला नाही तर मात्र कुठल्याही परिस्थितीत तो फ्युचरमध्ये त्याला नोकरीसाठी त्याला चांगली संधी उपलब्ध खरंय होणार नाही. खरंय. अभ्यासक्रम घेणं, फक्त अभ्यासक्रम घेणं, त्याबरोबर प्रॅक्टिकल हा यातला सगळ्यात महत्वाचा बेस आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवूया, आमच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा जो पहिला विद्यार्थी आहे, पहिल्या वर्षीचा विद्यार्थी आहे, त्याला 15 दिवसाचे काउंटर्स दिले जातात. बरोबर आहे. आमच्या कॉलेजला नॅशनल हायवे नंबर 4 हा हायवे आहे, त्याला लागूनच कॉलेज आहे. आणि तिथं डायनो खाऊ गल्ली म्हणून मोठी उभा केली अरे आहे, वा, अरे ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 15 दिवसाचं प्रॅक्टिकल्स दिलं जातं. आता हे प्रॅक्टिकल्स कशा पद्धतीचं असतं तर 9 तास प्रॅक्टिकल डेली असतं. हो. इतर कॉलेजच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलो तर ते प्रॅक्टिकल आठवड्यातनं 1-2-3 तास असतं. अगदी. पण आमच्याकडं 9 तास प्रॅक्टिकल आणि अभ्यासक्रम जो आहे तो आहे. परिणामी काय होतं, त्या विद्यार्थ्याची घडवणूक चांगली होते. पहिल्या 15 त्यांना तंदूर, दुसऱ्या 15 कबाब, बिर्याणीज, त्याच्यानंतर चायनीज, थाय, मेक्सिकन, इटालियन, त्याच्यानंतर त्यांचे पिझ्झा, बर्गर, पास्ता, वेगवेगळ्या पद्धतीचे आणखी भरपूर काही विभाग आहेत. स्नॅक्सचे पदार्थ आहेत, फिशचे प्रकार आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. असे काउंटर्स पहिल्या वर्षी दिले जातात, त्याला शेफ बनवला जातो. दुसऱ्या वर्षी जे आहे ते त्याला काय केलं जातं तर प्रोडक्शन कसं काढायचं, एखादी कंपनी कशी उभा करायची, तर त्यामध्ये बेकरी कशी असते, बेकरीमधले संपूर्ण प्रकार कसे आहेत, मग ब्रेड असतील, टोस्ट असतील, बटर असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, केक्स असतील, हे सगळं बनवणं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बुचरी, मटन, चिकन, मच्छी कटिंगचा प्रकार आहे. त्यानंतर मसाले, म्हणजे आता MDHचे जे मसाले आहेत ते मसाले, त्या पद्धतीचे जेवढे त्यांचे कॅटेगरी आहे, तो आमचा विद्यार्थी दुसऱ्या वर्षीचा प्रॉपर बनवतो. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये त्याला पारंगत बनवलं जातं. त्याबरोबर त्याला अतिशय प्रत्येक काउंटरच्या माध्यमातून त्याला प्रॅक्टिकली तयारी केली जाते. एक वेळा इडली बनवणं आणि 100 वेळा बनवणं ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि इथंच त्याची घडवणूक होते. आणि तिसऱ्या वर्षी मात्र पूर्ण मॅनेजमेंटचं असतं. त्यामध्ये त्याला ऍडमिन, फायनान्स, मार्केटिंग, परचेस असेल, सेल असेल, HR असेल, बाकीच्या गोष्टी असतील, अगदी सुंदर पद्धतीनं त्याला दिली जातात. आणि सगळ्यात महत्वाची त्याच्याही पुढची गोष्ट आहे, ज्या वेळेला त्याला नोकरीचा विषय येतो त्यावेळेला त्याला आपण मॅनेजमेंट ट्रेनिंग देतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, मालकाचा रोल आहे, नोकराचा नाही. मग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही देतो, म्हणून आम्ही हे म्हणतो की आम्ही नोकर नाही, मालक घडवतो. अगदी अगदी. खरं जर आपण पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी हा सर्टिफिकेटसाठी कोर्स करत असतो. मात्र यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्टिफिकेट नाही तर एकूणच अभ्यास, प्रॅक्टिकल कसं करायचं, प्रॅक्टिकल जर तुम्हाला मालक व्हायचंय तर ते कसं व्हायचं हे शिकवलं जातं. फक्त जर आपण पाहिलं तर शिक्षण नव्हे तर संस्कार दिले जातात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. काय झालंय, आत्ताची पिढी फार भयानक आहे. हो. जगण्याच्या प्रक्रियेबरोबर आपण काय करत असतो तर आपण आपल्या कामात असतो आणि आपली मुलं मात्र आपण कुठंतरी पुणे, मुंबई, इतर ठिकाणी पाठवतो आणि त्यांची जी काही परिस्थिती असते ती फार वाईट असते. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आम्ही अशी उदाहरणं बघितलेली आहेत. एक खोली पॅक असते, ह्या खोलीत मुलं 3 असतात, एक सिगरेट ओढत असतो, दुसऱ्यांना आपोआप चढत असते. बरोबर. अशी परिस्थिती आहे. आणि हे व्यसनाच्या ह्याच्यामध्ये एकदा जर अडकला तर मात्र भवितव्य धोक्यात येतं. मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कसलाही प्रकार, आम्ही पहिल्यांदाच ऍडमिशन घेताना तो व्यसनी नाही याची खात्री करूनच त्या विद्यार्थ्याला घेतलं जातं. आणि आई वडिलांना गॅरंटी दिली जाते, आता 3 वर्ष तुम्ही निष्काळजी राहा,
आमची जबाबदारी त्या मुलाला घडवण्याची. तर त्या पद्धतीनं त्याला पहिल्यांदा व्यसनापासून बाजूला ठेवलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे प्रॅक्टिकल आणि अभ्यासक्रम आहे, हा 12-12 तासाचं कामकाज असल्यामुळं त्याचं इतकं जबरदस्त प्रॅक्टिस होतं त्याच्यामध्ये आणि तो एकदम चांगल्या पद्धतीचा कष्टाळू वृत्तीचा विद्यार्थी बनतो. इतर कॉलेजच्या बाबतीत बघितलं तर तो 2-4 तास क्लास घेणार, दिवसभर मुलगा काय करतोय असे 3 वर्ष त्याचे निघून जातात. आणि ह्या 3 वर्ष निघून गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, तर त्याचे काम करण्याची क्षमता कमी होते. आणि त्या पद्धतीने इथं जे आहे ते 10 ते 12 तास काम करायला लावलं जातं. आणि तिसरा त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, सांगेल ते काम करावं लागतं. तर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या संस्काराच्या आहेत. कष्ट भरपूर करणं, सांगेल ते काम करणं आणि व्यसनापासून बाजूला राहणं, हा संस्कार आम्ही. नमस्कार, मी पियुष प्रकाश भोर, राहणार कराड. माझी मिसेस आहे निमिषा पियुष भोर. माझा मुलगा यज्ञ पियुष भोर जेव्हा 12वी पूर्ण झाली त्याची, तर आम्ही त्याला 12वी पूर्ण झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट फुल टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला टाकायचं होतं. त्यासाठी ज्यावर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा पण केली होती, कुठे टाकायचं, काय करायचं, कसं करायचं. आम्ही दोघे मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, बऱ्याचशा ठिकाणी गेलो, कोल्हापूर, सांगली, बारामती, सोलापूर, बिलापूर सगळीकडे गेलो. पण कुठं आम्हाला असं मनाला सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं की आपण इथं ॲडमिशन घेऊया. का तर तिथली फी ऐकली, परत तिथलं जे बाहेरचं वातावरण बघितलं, तर ते आम्हाला जाचक वाटत नव्हतं जरासं. मग एकदा मी सहज पेपर वाचत होतो, तर मी हिला बोललो, अरे म्हणजे आपण एवढं धडपडतोय, तर हे कासेगावला एकदम जवळ आहे आपल्या. तुला मी बोललो, आठवलं ना तुला की कासेगावला एकदम जवळ आहे मनाली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तर एकदा आपण तिथं चक्कर दाखवून, पण हिचा नकार होता ना, एवढं जवळ कशाला, हिथं आणि मला माहीतच नाही म्हणली ती म्हणली की मला माहीतच नाही तर आपण कशाला. मग तिला म्हणलं आपण एकदा जाऊन तरी येऊया, आपण बघू तरी कसं असतं. कधी काही जवळ असतं पण आपल्याला समजत नाही. मग मी हिला घेऊन आलो, माझ्या मुलाला पण घेऊन आलो, त्यांना इथलं सगळं वातावरण दाखवलं. पण फर्स्ट मीटिंगमध्ये फक्त ह्या दोघांना 50% आवडलं. ठीक आहे, चला बाकीच्या गोष्टी थोडंसं सांगा. माझे जे प्रश्न होते ते एकही प्रश्न मला विचारायला लागला नाही, उत्तर समोरच होते. माने सरांनी जे आम्हाला सांगितलं ते माझे सगळे प्रश्नाचे उत्तर मिळाले एका ह्याच्यातच. त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की नाही, आपुलकी आहे, मुलांना मान मर्यादात व्यवस्थित आहे, म्हणजे संस्कार चांगले आहेत. मेन म्हणजे इथे माझा मुलगा इतका बदलला आहे की मी आता त्याचं वर्णन करू शकत नाही आहे. तर तुम्ही आता जेव्हा नेक्स्ट व्हिडिओला बघेल तेव्हाच तुम्ही सांगाल की यज्ञगोर आहे का असं. त्यानंतर आम्ही त्याला इथे ॲडमिशन घेतलं. आणि ह्या इथे ॲडमिशनमध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट कसा आहे की ह्या इथे कॉलेजमध्ये थेअरीला कमी आहे, पण प्रॅक्टिकलला फुल चान्स आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही तुम्ही जावा, तुम्हाला जास्त करून ते लोक थेअरी शिकवतात आणि प्रॅक्टिकल कमी शिकवतात. पण हॉटेल मॅनेजमेंटची वस्तू अशी आहे की तुम्हाला प्रॅक्टिकलचा जर अनुभव जास्त असेल तरच तुम्ही व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकता, नाही तर जाऊ शकत नाही. आणि ह्या कॉलेजमध्ये सगळ्यात दुसरी पण वस्तू कशी आहे की स्वतः अनिल माने सर आहेत, त्यांनी एक गरिबीतून वरती आलेले आहे. त्यांनी आम्हाला दोघांना तो किस्सा सांगितला की मी पहिल्यांदा भाजी विकत होतो, बरोबर आहे की नाही. सगळं त्यांनी आम्हाला तसं सांगितलं. भाजी विकत मी असा हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे करत गेलो. आणि कुठलाही माणूस 0 वर आलेला असतो, त्याला आपुलकी माहीत असते की मुलांना कसं घडवायचं. आणि खरंच सर घडवतात. आणि स्टाफ पण इतका छान आहे, सर वगैरे आहेत, एक पाटील मॅडम आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मेन म्हणजे मी पाटील मॅडमलाच धन्यवाद करते की त्यांना मला खूप सपोर्ट केला, म्हणजे पुश केलं की तुम्ही इथे या, तुम्ही बघा आणि एका वर्षाचे घ्या वाटलेस तर. पण आता नाही, आता मी इथंच कंप्लीट करणार आहे 3 वर्ष. नाही, डेफिनेटली म्हणजे ते खरी गोष्ट आहे की माझ्या मुलामध्ये पण आमूलाग्र बदल आलेला आहे की जो लहानपणापासून आतापर्यंत माझा मुलगा होता आणि या 2 महिन्यात त्याचं वर्तन एकदम कम्प्लिटली बदललेलं आहे की कसं राहायचं, कसं बोलायचं. आम्हाला वेळ कमी पडतो इतकं, म्हणजे ह्या कॉलेजशी बोलायचं आम्हाला इतकं तो बोलतो आमच्याशी. रोज रात्री आम्हाला फोन करतो. आणि इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही आहे, तुम्ही बिंदास राहा, बिंदास खावा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. इथे राहण्यासाठी तुम्हाला हॉस्टेल आहे, इन्क्लुडिंग फी आहे बरं. हॉस्टेल इन्क्लुडिंग फूड पण तुम्हाला इन्क्लुडिंग आहे, त्यामध्ये चहा नाश्ता पण त्यामध्ये इन्क्लुडिंगच आहे. आणि इतकी माफक फी आहे की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला इथं परवडण्यासारखं आहे. असं नाही की तुम्ही 10 लाख द्या, 15 लाख द्या, असं काही नाही. बाकी मोठ्या कसं असतं, आता लोक ज्या मोठ्या मोठ्या गावामध्ये जातात ना, मुंबई पुण्याला, तर ते त्यांना कसं वाटतं पैसे जास्त खर्च केले तर आपल्याला जास्त मिळतं. उलट तसं नाही आताची कंडिशन. आता तुम्हाला कमी पैशामध्ये जर चांगलं एज्युकेशन, चांगलं फील्ड मिळत असेल आणि चांगले संस्कार मिळत असेल तर तुम्ही, मी तुम्हाला डेफिनेटली तुमच्या मुलांना इथं ॲडमिशन घ्या. काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. म्हणजे तुम्ही सर्टिफिकेटसाठी कोर्स घेत नाही, तर तुम्ही प्रॅक्टिकल आणि जबाबदार व्यक्ती घडवण्यासाठी ते जे कोर्स घेतायत. एकूणच जर भारतात किंवा भारताबाहेर जाण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आपल्याला कशा
पद्धतीने उत्तम करिअर ठरू शकतं, म्हणजे तुम्ही नक्कीच कसं विद्यार्थ्यांना आहे, सांगा. आता मी तुम्हाला 2 मुद्दे सांगितले. बरोबर एक आहे. मुद्दा पहिला सांगितला, की त्यांना प्रॅक्टिकली जबरदस्त घडवणं. बरोबर. कारण हॉटेल इंडस्ट्री सर्टिफिकेटची इंडस्ट्री नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि सर्टिफिकेट दाखवलं तर तुम्हाला कोणी बरोबर. व्हॅल्यू नाही देत नाही आहे. नाही नाही. तुम्हाला काय सांगतील, की तुला प्रॅक्टिकली काय येतंय ते सांग. हो, अगदी अगदी सर्टिफिकेट नंतर बघूया. अगदी अगदी तर अगदी. सर्टिफिकेट तर आहेच, पण प्रॅक्टिकली चांगल्या पद्धतीनं मुलगा बनणं, व्यसनापासून बाजूला राहणं, 10-12 तास चांगलं कामकाज करणं, सांगेल ते काम करणं, ह्याचा सगळ्याचा परिणाम जो आहे, जे प्रॉडक्ट बनतं, जो विद्यार्थी बनतो, तो एकदम स्ट्रॉंग बनतो. म्हणून शेकडो विद्यार्थी आमचे भारताच्या बाहेर आहेत. अगदी अमेरिकेपासून सगळ्या जगभर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. क्या आणि बात ही आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब इथं आहे. क्या बात आहे. देशात तर आहेतच आहेत आणि परदेशातही शेकडो विद्यार्थी आहेत. जर मला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचा आहे तर मी तुमचीच इन्स्टिट्यूट का निवडावी? काय असं स्पेशल आहे? हेच तर महत्त्वाचं आहे. हम्म. प्रॅक्टिकली वर्क सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यात त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे, तो त्याला व्यसनापासून बाजूला ठेवणं. सगळ्यात त्याच्या पुढचा आणखी एक टप्पा तुम्हाला सांगतो. जी नोकरी आपण जी घेतोय त्याच्या अगोदर जे काही तुम्हाला पैसे खर्च करायला लागतात कॉलेजचे, ह्या कॉलेजचे पैसे जवळपास तुम्ही भरलेले सगळे पैसे तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या माध्यमातून हे कॉलेज परत देतं. क्या बात आहे. म्हणजे काय, दुसऱ्या वर्षी त्यांना आम्ही 7 महिने ट्रेनिंगला पाठवतो. त्यात 50-60 हजार रुपये त्यांना मिळतात. तिसऱ्या वर्षी 50-60 हजार रुपये मिळतात. आणि चौथ्या वर्षी मॅनेजमेंटमध्ये 13 ते 30 हजार रुपयामध्ये त्यांना 1.5 ते 2 लाख रुपये, म्हणजे जेवढी पण काही फी आहे, बरोबर आहे. ही फी त्याची जवळपास पूर्ण होते. असं असणारं हे स्पेशल कॉलेज आहे. स्पेशालिटी त्याच्यामध्ये 4 प्रकारची सांगितली. नोकर बरोबर नाही आहे, हो. मालक घडवणं, शिक्षण नाही संस्कार देणं, शिक्षणाबरोबर संस्कार देणं, तिसरा महत्त्वाचा विषय देशात आणि परदेशात नोकऱ्या देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं फी परत मिळवून देणं. हे एवढंच आमची स्पेशालिटी आहे. निश्चित ह्याच्यापेक्षा राहतो. Hello friends, good morning. This is the Pankaj Jadhav from the USA. I'm the student of Manali Institute of Hotel Management and the pass out year 2012 and 13 with the grade of 69.30. So I'm still working in Royal Caribbean International Cruise Line. There as I'm working Shape the Party 1 and आज मी माझ्या मित्रांना फक्त एवढं सांगू इच्छितो की आज मी ज्या पोझिशनवरती कार्यरत आहे, ज्या पोझिशनवरती मी काम करत आहे, त्याचं फक्त श्रेय मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि अनिल माने सर यांना जातं. कारण त्यावेळी ज्यावेळेला आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेला चांगलं शिक्षण घेतलं. त्याच्यामध्ये सब्जेक्ट होते, तो कलिनरी होता माझा. मी कलिनरीमधून पासआउट झालो आणि मी माझं किचन डिपार्टमेंट मध्ये मी जॉईन झालो. आणि त्यावेळेला देखील त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि एक योजना राबवली होती त्यांनी. आता देखील ती कार्यरत आहे, कमवा आणि शिका. तर कमवा आणि शिका या माध्यमातून आम्ही आमच्या फीज कव्हर करू शकलो. त्याच्यामुळे आमच्या घरच्यांना देखील त्याचा फायदा झाला आणि आम्ही कमीत कमी पैसे आम्ही खर्च करून आम्ही चांगला हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आणि त्याच्यातून पास आउट होऊन चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही जॉब केला. त्याचं कारण फक्त मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि फक्त माने सर यांना जातं. कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज ॲब्रॉडवरती पोहोचू शकलो आणि आज चांगल्या म्हणजे 1-2 लाख रुपयेपर्यंतची सॅलरी आम्ही घेऊ शकलो. तर आता सध्या मी चांगलं माझं आयुष्य मी इथं घालवत आहे आणि एक चांगली लाईफस्टाईल देखील जगत आहे. कारण त्याचं फक्त त्याचं फक्त श्रेय जातं की मिस्टर अनिल माने सरांना. आणि माझे बरेचसेच मित्र देखील आता सध्या ॲब्रॉडमध्ये जॉब करत आहेत. जसं की रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल असो, त्यानंतर कार्निवल क्रूज लाईन असो, त्याच्यामध्ये माझे मित्र आहेत. भवानी शंकर मोट आहे, त्याच्यानंतर किरण पवार आहे, अक्षय नाईक आहेत. असे बरेचसेच मित्र आहेत मी ज्यांची नावं नाही आता सध्या घेऊ शकत. कारण भरपूर असे मित्र आहेत जे फक्त आणि फक्त अनिल माने सरांच्यामुळे आज ॲब्रॉडमध्ये जॉब करत आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून आमचं आणि त्यांचं एक नातं घट्ट आम्ही बांधून ठेवलेलं आहे आणि अनिल माने सरांनी देखील आमच्यासोबत तसंच रिलेशन ठेवलेलं आहे. ॲज अ फक्त एक स्टुडंट म्हणून देखील आम्ही त्यांनी आम्हाला ट्रीट नाही केलं तर एक स्वतःच्या म्हणजे एक फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करून आम्हाला त्यांनी मोठमोठ्या कंपनीजमध्ये जॉब मिळवून दिले आणि मोठमोठ्या पदावरती आम्ही आता सध्या काम करत आहे. त्याचं फक्त श्रेय आहे अनिल माने सर आणि
मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. तर बऱ्याच वेळेला आम्हाला ते ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून देखील कॉलेजवरती बोलवतात. त्याच्यातून नवीन नवीन जे मुलं असतात त्यांना भरपूर काही गोष्टी आमच्यामार्फत ते देण्याचा प्रयत्न करत असतात आणि अजून देखील ते त्या गोष्टींवरती कार्य करत आहेत. आणि फक्त मी माझ्या इथून पुढच्या मनाली इन्स्टिट्यूटच्या स्टुडंटना देखील बेस्ट लक देतो आणि तुम्ही देखील त्यांच्यासोबत कंटिन्यू राहा. बस एवढीच माझी अपेक्षा आहे. सो थँक यू व्हेरी मच. शिक्षणासोबत पैसे मिळवण्याची संधी आपण नेमकं कशा प्रकारे देता? तुम्ही जर ट्रेनिंगला मुलांना बाहेर पाठवता हा. तर मग ते कशा पद्धतीचं असतं? हा, शिक्षणाला म्हणजे ट्रेनिंगला बाहेर पाठवलं हा. की त्यांना जे काय आता समजून चला की आता एखाद्या ठिकाणी आता मुलं बाहेर पाठवलेले असतील, हा. अगदी बाहेरची मुलं सुद्धा आलेली असतात, जिथं 1-2 हजार रुपये स्टायफंड त्या मुलांना दिला जातो, तिथं आमच्या विद्यार्थ्यांना 7-8 हजार रुपये स्टायफंड दिला जातो छान छान. आणि ह्यातूनच ते पैशाची तयारी होते. निश्चितच आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांच्या एक इन्स्टिट्यूटची एक खासियत जी आहे ती आपण सरांनी आपल्याला सांगितलेली आहे. कोरोना काळात शैक्षणिक व्यवस्था कशी आहे, इतर कॉलेजचा विचार करता नेमकं आपण काय केलेलं आहे? हा आत्ताच्या स्थितीमधला ह्या 2 वर्षाचा जो अगदी, पॅटर्न आहे, अगदी. प्रत्येक पालक घाबरलाय सध्या. हो. आणि त्या घाबरण्याचं कारणही बरोबरच आहे की तो जाताना बसमधून जाणार, इकडून जाणार, तिकडून जाणार, शाळेतही राहणार. मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं असं काही नाही आहे. हा सगळा कॅम्पस एकत्र आहे. हं. तुमचं जेवण असेल तरी कॅम्पसमध्ये आहे, हा. तुमचं राहणं कॅम्पसमध्ये आहे, तुमचं शिक्षण कॅम्पसमध्ये आहे आणि तुमचं सगळं काही प्रॅक्टिकल ही कॅम्पसमध्ये आहे. त्यामुळं बाहेर संपर्क येण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आरामात कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला इतर कोरोनाच्या बाबतीतली भीती नाही आहे. प्रॉपर सॅनिटायझिंग आहे, बाकीच्या इतर लागणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी त्याच्यापाशी आहेत. पण प्रॉपर सॅनिटायझेशन जरी ठेवलं तर त्याचा उपयोग होत नाही. इथं कॉमन एकाच घरात असल्यासारखं अख्खं कुटुंब राहत असतं आणि त्यामुळे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. हेच तर या कोरोना काळातलं या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. निश्चित आपण जर पाहिलं तर कोरोना काळात देखील नियमांचं पालन करून या कॉलेजनं मुलांची व्यवस्था केलेली आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी आणि प्रवेशासाठी मुलांमध्ये कोणते गुण असणे आवश्यक आहे, काय वाटतंय तुम्हाला? गुण हे त्यांच्यामध्ये काय असायला पाहिजेत, तर तो कष्टाळू पाहिजे, तो व्यसनी असता कामा नये आणि तो सांगेल ते काम करणारा असावा. सुंदर पद्धतीनं विद्यार्थी घडतो. काय बात आहे. असा एखादा विद्यार्थ्याचा अनुभव तुम्हाला आहे? असा एखादा भरपूर खूप छान विद्यार्थी. एका मोठ्या लेवलला विद्यार्थी पोहोचलेला? आमच्या विद्यार्थ्यांच्या आता तुम्हाला जे आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे सांगितलं ते विद्यार्थी, ते पालक, तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीचा त्यांचा परफॉर्मन्स आहे. सगळे विद्यार्थी एकदम सुंदर पद्धतीनं डेव्हलप बरं, होतात. असं खूप वेळा आपल्या समाजात हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं, मुलांना तिथं पाठवायचं म्हटलं की एक परंपरा येते, मुलांनी जेवण बनवायचं का, मुलांनी हॉटेल मॅनेजमेंटचं काम करायचं का? तर तुम्ही अशा पालकांची कशी समजूत घालता? नाही, मुलांनाच इंटरेस्ट असतो मोठ्या प्रमाणात, असं हा. काही नाहीये. हा. जो हॉटेल मॅनेजमेंटला येतो त्यामधल्या किचनमध्ये इंटरेस्टेड असणारी मुलं हा. आणि मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्टेड हे तेवढीच असतात. बरं. त्यामुळं त्यांची इंटरेस्ट असतो आणि तेच शिकत असतात. निश्चितच. हॉटेल मॅनेजमेंटसाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय असायला हवी? हॉटेल मॅनेजमेंटची शैक्षणिक पात्रता ही 10वी आणि 12वी असायला पाहिजे बरं. आणि त्या माध्यमातून त्या मुलाची घडवणूक. 10वीचा विद्यार्थी फार सुंदर चालतो, 12वीचाही चालतो, पण 10वीचा जाणारा एकदम सुंदर पद्धतीनं पुढं त्याचे फ्युचर हे तयार होत राहतात. निश्चित. काउंटर ट्रेनिंगची नेमकी संकल्पना काय तुमच्याकडे? तुम्ही असं म्हणालात की आमची पूर्ण अशी खाऊ गल्ली आहे आणि हा. त्या पद्धतीने म्हणजे काउंटर ट्रेनिंग वगैरे हेच आता मी वेगवेगळ्या संकल्पना. याच्यामध्ये काय आहे की काउंटर्स जे आहेत हा. हे काउंटर्स एकदम सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यासाठी सेटअप केलेले आहेत. आमचा जो स्टाफ आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा, 5 स्टार मध्ये काम करणारा, 4 स्टार मध्ये काम केलेला, हा यांनी काय करायचंय, बाजूला उभं राहायचं आणि विद्यार्थ्यांना संधी द्यायच्या. वा. त्यात त्यांनी हात नाही लावायचा, त्यांनी फक्त सजेशन द्यायचं, सांगायचं, शिकवायचं आणि त्या पद्धतीनं प्रत्येक काउंटर आम्ही त्या पद्धतीनं त्यांना शिकवतो. त्या मुलांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते. बरं, मुलं शिकून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा जॉबची व्यवस्था ही इन्स्टिट्यूट करते की म्हणजे ते आपल्या पद्धतीनं try करतात? टोटल व्यवस्था ही इन्स्टिट्यूटची असते. बरं. पूर्णपणे प्लेसमेंटची व्यवस्था 100% विद्यार्थ्याची असते. तर ज्या पद्धतीनं तुम्ही असं म्हणालात की मुलं व्यसन करत नाहीत आणि पूर्णपणे मुलांची जबाबदारी तुमची असते, मात्र इन्स्टिट्यूटमध्ये जर मला ऍडमिशन घ्यायचंय तर माझ्यासाठी काय रूल्स असतील? रूल्स सगळ्यात महत्वाचे आहेत. हो. आम्ही विद्यार्थी ज्या वेळेला सिलेक्ट करतो
तो असंच कुणीही आला आणि ॲडमिशन झालं असं अजिबात नसतं. तो विद्यार्थी त्याच्या पालकांसोबत, त्याच्या आईवडिलांसोबत ज्या वेळेला येतो, त्यांना माझ्यासमोर बसावं लागतं. सगळ्या व्यवस्था पूर्णपणे मी समजावून सांगतो, की चांगलं काय, वाईट काय, कशा पद्धतीनं आहे, तुला कसं घडावं लागेल. आणि हे झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्याला 3 आणि पालकांना 3 रूल सांगतो. विद्यार्थ्याचा पहिला रूल असतो, व्यसन नसेल तर येऊ नको, असेल तर येऊ नको. दुसरा रूल 10 ते 12 तास काम करायची तयारी असेल तर ये, अन्यथा तुला बोलवायला कुणी आलेलं नाहीये. आणि तिसरी गोष्ट, सांगेल ते काम करायचं. माझं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणं असं आहे किंवा पालकांना सांगणं असं आहे, जर हे 3 गुण जर विद्यार्थ्यामध्ये नसतील तर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तरी किमान मुलागा घालू नये. बरं. कारण त्याची जी परिस्थिती आहे ती याच गोष्टीवरती डेव्हलप होत असते. आणि म्हणून आमचा तो रूल असतो, विद्यार्थ्याला ते पास असेल तर त्याला एंट्री दिली जाते, नाहीतर नाही. दुसरा महत्त्वाचा पालकांच्यासाठीचे 2-3 मुद्दे असतात. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो त्या विद्यार्थ्यानं जे काही कामकाज करायचं आहे, जे काही कुठलं जे कामकाज केलेलं आहे, त्याच्यामध्ये जर कॉलेजकडून काही प्रॉब्लेम असतील तर विद्यार्थी कदाचित आमच्याशी बोलत नाही. तर जर पालकांशी बोलला तर पटकन त्यांनी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा, की सर असा असा प्रॉब्लेम आहे. 99.99% प्रॉब्लेम येणार नाही, पण जो काही येईल त्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्याला नुकसानकारक होईल. तो आनंदी राहिला पाहिजे, त्याच्या प्रत्येक व्यवस्था पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी पहिला त्यांचा रूल आहे की त्यांनी कंप्लेंट कॉलेजला सांगावी. दुसरा महत्त्वाचा रूल, जे प्रॅक्टिकल ट्रेनिंगला गेलेला आहे त्यावेळेला जे पैसे मिळत आहेत त्याचे, ते पैसे त्यांच्या अकाउंटला जावे, विद्यार्थ्याच्या नाही. त्याच्यामुळं वाईट. तुम्ही हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत रूल सांगितले, पालकांच्या बाबतीत रूल काय? पालकांच्या बाबतीतले 3 रूल आहेत. बरं. एक रूल आहे, जर विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट जर पालकांच्याकडे केली तर त्यांनी त्वरित मला स्वतःला त्यांनी फोन करून विचारायचं की सर असा असा प्रॉब्लेम आहे. तर तो पहिला विषय त्यांचा आहे की हे सांगणं. तुम्ही म्हणणार की काय कारण आहे त्याचं, तर विद्यार्थी काय होतं की एखादी गोष्ट सांगत नाही आणि तो त्यामध्येच अडकून राहतो. तर विद्यार्थी खुला पाहिजे, तो आनंदी पाहिजे, तरच एवढ्या सगळ्या कष्टाने चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट तो घडवू शकेल. तरच तो आता जशी मुलं बाकीची शेकडो बाहेर गेलेत तशी तयार होऊ शकेल. दुसरा मुद्दा जो आहे तो, जे काही त्याचं स्टायफंड येत आहे 7-8 हजार 10 हजार जे काही येईल ते त्यांनी पालकांच्या ताब्यात दिलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. त्यामुळं त्याचा व्यवस्थित त्याचा विनियोग होईल आणि त्याचा गैरवापर होणार नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही पालकांना सांगतो ती म्हणजे कुठली, तर तुम्ही 3 वर्षानंतरच एखादं हॉटेल त्याचं उभा करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त त्यांनी काय करावं, तर अमेरिकेमध्ये विद्यार्थी पाठवा, ह्याच्यामध्ये क्रूज लाईनमध्ये. त्यामध्ये अगदी 10,000 त्या विद्यार्थ्याला, जो आमचा पहिला तिथं आहे तो विद्यार्थी, आणि कॉलेजला 10,000. तुम्ही कधी ऐकलंय का अमेरिकेला क्रूज लाईनला जायला 20,000 रुपये खर्च येईल? नाही. तर हा एवढ्याच खर्चामध्ये बाकीचं राहिलेले एअर तिकीट आणि विजा एवढ्यावरती आमचा विद्यार्थी जातो आणि 2-2 लाख रुपये पगार घेतो. तर अशी ही परिस्थिती आहे. ह्या दोन्हीही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दोन्ही अटी मान्य असतील ह्या दोघांना तरच ॲडमिशन दिलं जातं. मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेवटी असं सांगायचं आहे, तर तुम्ही या पद्धतीनं जर व्यवस्था ठेवली तर तुम्ही आणि आपण मिळून एक चांगला विद्यार्थी घडवू शकतो. क्या बात. निश्चितच आपण जर पाहिलं तर एकूणच हॉटेल मॅनेजमेंटसाठी जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर नक्कीच हा करिअर शाहीचा प्रोग्राम बघावा. कारण की जर आपण पाहिलं तर सरांनी खूप छानपणे असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जबाबदार व्यक्तीसुद्धा त्यांच्याकडे घडतात आणि एकूणच फक्त सर्टिफिकेटसाठी कोर्स न करता प्रॅक्टिकल जो कोर्स आहे तो या इन्स्टिट्यूटमध्ये दिला जातो. मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. नक्कीच त्यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं कसं शिकायचं. हॉटेल मॅनेजमेंट जर करायचं असेल तर नक्कीच मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट द्या.